नाही तर तुमच्यावर होतं. पडावं ना, ज्याच्या जेवढं आहे ते तर कोणा मना केली आहे. नाही पण तुम्हाला म्हणत होते ना म्हणणारे काय आहे आता, का काही लोक. 3 जोड्या 4 जोड्या घेऊन येतात, 1 2 4 नंबर घेऊन जातात. ते तर आता त्याची मग कधी आम्ही घेतले, लोकांनी बी घेतले ना, असं थोडी आहे की आमचीच बैला घेतले. हा. ज्याचे धाव पडन त्याचे 10 नंबर घेईन, त्यात का विषय आहे. हम्म. पण ॲक्च्युली मी हा. गोंदिया जिल्हा आणि तहसील गोरेगावचे आहे. हा. जन्मस्थान तिथचे आहे माझ्या. आता 4 जे उगवते सितार तुम्ही खरेदी केला, त्यांचे काय काय नाव ठेवण्यात आले? एक आहे सुंदर, हा. दुसरा रुद्रा, हा. तिसरा राखा हा. आणि एकाचे आता परफेक्ट नाव माहीत नाही. का ठेवला रे पोरे ना? रुद्रा. रुद्र तर झाला. हा. तुम्ही जास्त प्रमाणात आपली पंजाबचीच बैलांची खरेदी केली आता? नाही, माझ्याकडे जास्त प्रमाणात गावठी आहे. हा. पंजाबचे आता आता बघितले, हा. नाही तर गावठीच आहे माझ्याकडे. तर नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपण नागपूर परसाड इथे आलेलो आहोत. रामलालजी कटरे यांच्या दावणीमध्ये आलेलो आहोत. तर आपल्या भंडारा गोंदियातील प्रसिद्ध गाडा मालक म्हणून यांची ओळख आहे. तर आता पाऊस पट्या तर बंद झालेले आहेत, पण आपण माहिती वगैरे घेण्याकरिता आलेलो आहोत. तर आता बाबा आहेत, आपल्याला मार्गदर्शन करतील. नमस्कार बाबा. नमस्कार. सर्वांना संपूर्ण नाव सांगा तुमचे. रामलाल विश्रामजी कटरे. बाबा आता सध्या किती बैल आहेत तरी? 16 आहे. 16 आहे. आणि मला वाटतं आता 4 नवीन एंट्री आलेल्या आहेत ना? हो. आता सीझन सरल्यानंतर झाले ना? हा, आता आली आहे. आता 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. कुठून प्रॉपर पंजाबवरून झाले का? हो, पंजाबवरून. का हरियाणी वगैरे आहेत? नाही, हरियाणा एक नाही, पंजाबच आहे. पंजाब आहेत ना? एक आलेला आहे हरियाणावरून. बाबा हा तुम्हाला शर्यती छंद तरी किती वर्षापासून आहे? 3-4 वर्ष झाले. लेकिन शेतकऱ्याचा मुलगा असून लहानपणापासून आहे. लहानपणापासून म्हणजे आता पिढ्या चालत आहे की आता आता बाबा? आता आता चालत आहे. तुमच्यापासून आपल्या शर्यतीची सुरुवात आहे. हो. तर याच्यानंतर दादा वगैरे करणार का? ते माहित नाही, ते त्याची मर्जी. पण तरी तुमच्या अंदाजे? ते काही सांगता येत नाही. आता बाबा म्हणजे एवढी मोठी खरेदी कशा प्रमाणात तुम्ही करण्यात आली बैलांची? चांगले बैल आवडले, घेतले. 16 बैलातून आता जे 4 आलेले आहेत त्यांचे म्हणजे पट्ट्या वगैरे मारून वगैरे झाल्यात? हो, झाले ना. झाल्यात का? हो. इकडे आल्यानंतर? हो. बाबा जसं आता तुम्ही आपल्या भंडारा गोंदियामध्ये शर्यती करत असता, आता बंद झाले तर आता तुम्ही सध्या रिलॅक्स आहे हो ना, शेतीचे काम असल्यामुळे? मग तुम्हाला वाटत नाही का 3 फेऱ्याच्या मैदाना वगैरे म्हणजे जायचं म्हणून? नाही, खूप लांब पडतो, त्याच्यामुळे ते माणसं त्रास होते. मला पण वेळ नाही भेटत, त्याच्यामुळे नाही जात. मागल्या सीझनला सर्वात जास्त तुमची पडणारी जोडी कोणती झाली? चॅम्पियन, चेतक, मोती नाही आहे, नीलम आणि बादल सर्वच धावलेले आहे. कमी जास्त 1-2 पॉईंटचे राहते. आणि कातकर वगैरे किती होते सीझनला? 2 होते. आता जसे तुमच्याकडे एवढे 15 ते 16 बैल आहेत, तर कोणी होळीवाल्यांचे वगैरे ऑफर आले असतील ना, काकाजी का बैल द्या आम्हाला? नाही, मी देतच नाही, त्यामुळे येतच नाही. मी देतच नाही. होड म्हणजे एक जीवा प्रकारचे आहे, मला नाही आवडत ते. आपले तुम्हाला भंडारा गोंदियातलेच पट आहे खुश? मला वाटते या सीझनला तुम्ही तर काही शंकरपट सुद्धा केले हो ना, 4 ते 5? हो. कसा वाटला शंकरपटातला अनुभव बाबा? चांगला आहे अनुभव. काही ठिकाणी वाईट झालेला आहे, नाही झाले पाहिजे. ते शंकरपट 300-400 फुटाचे, त्याच्यात फास्ट बैल पाहिजे. आमच्या इकडले जास्त धावणारे फास्ट बुडाचे बैल फास्ट पाहिजे. त्यामुळे आपलं काही गणित वगैरे जमणार नाही जमलं. मग आता सध्या बंद असेल ना बैल? हा, सध्या बंद आहे. आता जे आता बंद वगैरे आहेत, तर मग आता मेंटेनन्स वगैरे कसं असते तेवढाच काय? मेंटेनन्स वगैरे कसं असते आता? 0 मेंटेनन्स आहे आता नाही काय मेंटेनन्स त्यांच्या खाणं आणि राहण्याचे. सराठी वगैरे शहराला जात असते? हा, जात. मग आता 3 फेऱ्यात जायची इच्छा नाही का? नाही, सध्या तर नाही. सध्या तर नाही.
पण मला वाटते आता त्यांचे नियम कसे आहे काय आपल्याला माहिती नाही. त्यांची आखूडदान आहे त्याच्यामुळे ते जमत नाही. शर्यती चांगल्या होत असतात हा तिकडे ना. हा पण ते लांब खूप आहे ना, 1000 किलोमीटर 800 किलोमीटर. मग तेवढे दिवस मग तिथं आपल्याला राहायला जागा नाही काही नाही कुठं जाणार. हा. आणि क्रेज तर बहुत आहे आपल्यासारखंच त्यांच्याकडे पण क्रेज असते. हम्म. त्या दिवसच्या मैदानात तर 900 ते 950 गाड्या पडाल्या आणि एक नंबर 850 फुटात होता तर 18.5 सेकंदामध्ये एक नंबरची जोडी आहे हा, स्पीड. तिकडले बैल इकडे काम नाही करत, इकडले बैल तिकडे काम नाही करत. तिकडे या म्हणा आमच्याकडे, मग आम्ही दाखवतो त्यांना. आमच्या भागातली शर्यत. हा त्यांना या म्हणा आमच्याकडे आणि धावा म्हणा 1400-1500. हा. आमची बैल धावते का त्याची बैल धावते. आता जसं आपले बैल कंटिन्यू 1400-1500 फुटातच चालतात का? हा त्याच मापामध्ये. त्याच मापामध्ये. हा. तर आता शर्यतीबद्दल काय सांगाल बाबा? कोणती शर्यत ही? आपलीच भंडारा गोंदियातली. शर्यत नाही आहे बेटा, हे एक हे आहे. शर्यत म्हणलं तर ते हे झालं होड लावणं झालं. नाही हे पण होड नाही, ही एक मनोरंजन आहे हा. बस. आणि जे फर्स्ट प्राईज भेटलं, दुसरं भेटलं, तिसरं घेणं आणि वापस येणं आहे. असं नाही की याच्यासोबत लावणं त्याच्यासोबत लावणं, ते ते शर्यत आहे. ही शर्यत नाही आहे, त्याला शर्यत म्हणता येत नाही. शंकरपट म्हणता येत नाही. आणि ज्या समितीने जेवढे बक्षीस ठेवलं तेवढ्यातच आम्ही समाधान असतो. असं आहे. आता किती आपले पटाचे तुमचे एक नंबर झाले या सीझनला? पुष्कळ झाले. पाहण्याला पट वगैरे पिंपळगावमध्ये 3 नंबर झालेला होता. पुष्कळ ठिकाणी झालेलं आहे. सांग कुठं कुठं सांगणार आहे, नाव बी नाही आठवत. एवढे झाले. आता मोती हा का बरं सीधा नाही तर यावर्षी येईन असं आश्वासन आहे, माहित नाही काय काय झालं त्याला. मग आता मागल्या सीझनला पण तुम्ही आखरीला चालू केले पण तो तर येते आणि रेस आउटच होता. रेस आउट होते. माहित नाही त्याची मती बिघडली असं. आणि रामची का पोझिशन? राम बी बरा आहे. धावला काय सीझनला? या सीजनला जास्त बैल असल्यामुळे त्याचे नंबरही नाही आहेत. कधी कधी कोणते नेऊ असं होतंय. अर्धे पळत असतात आणि अर्धे अर्धे राहतात. हा 2-3 जोड्या राहिल्या तर तो नेहमीच धावत बसन. इथं जास्त असल्यामुळे ते आपल्या भागात आपण MP वाल्यावर बंदी आणली होती तर त्यामुळे कोणता फायदा झाला? कुठं बंदी, काही दिवसच राहिली, बाकी तर मग सुरूच झाली ना. सुरूच झाले. कशामुळे बंदी करण्यात आली होती बाबा? माहित नाही, त्याचे खेळ ते सेटिंग करून येतात. ते लोक काय त्याची जोडी नाही बी धावली तरी ते नंबरमध्ये लावून घेतात. ते एक महत्वाचे आहे. आणि आपल्याकडले बी समिती त्यांना तेवढ्या दुरून आली म्हणून सेट करून बसवून देतात. ते महत्व. काही बैल त्याचे काही धावत नाही. काकाजी आपली संपूर्ण तुमचे एक गाव वगैरे सांगा बरं. अर्धे लोक विचार करत असतात का रामलालजी कटरे नागपूरचे आहेत का आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातलेच आहेत? मी गोंदिया जिल्ह्यातले अजून. गोंदिया जिल्ह्यात गोरेगावच्या. गोरेगावचे म्हणून, कारण की मागल्या वर्षी तुम्हाला म्हणत होते का भंडारा गोंदियातलेच मालक पडायचे, त्याच्या व्यतिरिक्त कुणाला पळू द्यायचे नाही. नाही तर पडावं ना, ज्याच्या जेवढं आहे ते तर कोणा मना केली आहे. नाही पण तुम्हाला म्हणत होते ना. म्हणणारे काय आता का काही लोक 3 जोड्या 4 जोड्या घेऊन येतात, 1 2 4 नंबर घेऊन जातात. ते तर आता त्याची मग कधी आम्ही घेतले, लोकांनी बी घेतले ना, असं थोडी आहे की आमचीच बैल घेतले. ज्याचे धाव पडन त्याचे नंबर घेईन, त्यात का विषय. पण ॲक्च्युली मी गोंदिया जिल्हा आणि तहसील गोरेगावचे आहे. जन्मस्थान तिथचे आहे माझ्या. मग त्याच्यानंतर तुम्ही इकडे वगैरे आले ना? हा तिथं मग इथं चांगला भेटलं, इथं स्थायिक झालो. आता तुमच्याकडे जर 16 बैल आहेत तर मग याच्यामध्ये प्रॉफिट कोणता आहे काकाजी? काहीच नाही प्रॉफिट, काही नाही. नाही हे काय प्रॉफिटसाठी नाही खेळले जात. प्रॉफिट खेळलं तर मग ते झोड खेळा, ते नाही करत. एक आपला कुठेतरी नाव राहिल्या हा पाहिजे. बस त्याच उद्देशानं नाव राहिलं पाहिजे आणि चांगले लोकांशी गाठी होऊन जाते, बाकी काय. आणि तरी तुमच्या 3-4 वर्षामध्ये सर्वात जास्त नाव करणारी जोडी कोणती आहे काकाजी?
अगोदर राममोती चालली, त्याच्यानंतर नीलम शेरा चालला, यावर्षी बादल चॅम्पियन चालला. सर्व जेवढे वेगवेगळे याच्यानं चालले. राममोती मला वाटते तुम्ही त्या भागातून घेऊन आणले होते हं? राम MP तून घेतला होता हां. आणि मोती मराठवाड्यातून. मोती मराठवाड्यातून खरेदी केली. याच्या वगैरे नाव काय का काही? याच्यानं आता ठेवलं नाही आहे, आम्ही खटिया म्हणतो त्याला. कटिया म्हणता. आता 4 जे उगवते सितार तुम्ही खरेदी केला, त्यांचे काय काय नाव ठेवण्यात आले? एक आहे सुंदर, हां. दुसरा रुद्रा, हां. तिसरा राखा हां. आणि एकाचे आता परफेक्ट नाव माहीत नाही. का ठेवला रे पोरे ना? रुद्रा. रुद्र तर झाला. हां. तुम्ही जास्त प्रमाणात आपली पंजाबचीच बैलांची खरेदी केली आता? नाही, माझ्याकडे जास्त प्रमाणात गावठी आहे. हां. पंजाबचे आता बघितले, हां. नाही तर गावठीच आहे माझ्याकडे. तुम्हाला गावठी बैल चांगले वाटत असतात का आपले पंजाबी? गावठी नाही, जे रेसमध्ये जास्त आहे ते आवडते. त्यात काय आतापर्यंत खिल्लार वगैरेची खरेदी नाही करण्यात आली का? केली होती अगोदर मी. पट सुरू करायला खिल्लारच आणले होते, पण खिल्लार इकडे या भागात काम नाही करत. कशामुळे का म्हणजे ते पडत नसतात इकडे? नाही, त्यांचे काय 300-400 फूटपर्यंत खूप राहते. त्याच्यानंतर ते मग इकडे जाईन तिकडे जाईन हां. आणि ते मारखुंडे खूप राहते, माणसं कामं नाही करत त्याच्या. हां. म्हणून ते आमच्या इकडे नाही सांभाळू शकत. आणि आपल्या भागातले लोक खिल्लारला घाबरतात सुद्धा. हा मारतात ना ते. आता तुम्ही पहा, गेल्या वर्षीच्या पटात त्या एरलीच्या पटात त्या मालकालाच त्यानं मारून टाकलं होतं. मग काय करा, जीव चांगला का हे बैल चांगले? जीव बी तर पाहिजे ना. झाला तर रोज खाऊ घालून राहिला त्यालाच मारून राहिले बैल, काय अर्थ आहे? आणि यावर्षी आता मोद्यामध्ये पण एक हादसा झाला. हा मोद्या पण खिल्लारच्याच झाला होता. खिल्लारचाच झाला. झाला मग काय अर्थ? हा. आपल्यापेक्षा त्यांच्या भागात तर जास्त हादसा होतात. ते 2 दाव्याने बांधणं, हे करणं ते करणं. आमचे बैल एवढे साधे आहे की बाई बी आली तर पाणी मांडून जेवू शकते. सर्वच बैल साधे आहे, मार्के नाही आहे. आणि सर्वच बैल दातात वगैरे झाले का तुमचे, का काही बाकी आहेत? काही अदन आहे, काही 2 दात आहे, काही 4 दात आहे, काही 6 दात झाले आहे, काही भरले. आता आपल्यापर्यंत काकाजी म्हणजे नवीन मुलांना काय मार्गदर्शन करेल? नवीन मुलांनी खेळावं, पण चांगल्या ना खेळावं. झगडे भांडण नको होते. मला पण झगडे भांडण काही आवडत नाही. ते झगडे भांडण म्हणजे एक चिल्लर गेली झाली. याच्यासोबत झगडा, त्याच्यासोबत झगडा, आणि ते सोबनी नाही आहे ते. आणि आपण तर नावासाठी बैल पळवतो, त्यामुळे ते करणं सोबतच नाही ते. आता काही आहे नवीन झगडेच करायला उचलतं. करू द्या त्यांना. या पट्टात होईल तर दुसऱ्या पट्टात कव्हर करून अशी सोचणी नाही पडत. नाही ते काही नाही, त्यांना फक्त भांडण पाहिजे. हरामखोरी जास्त आहे. धन्यवाद काकाजी, एवढे मार्गदर्शन केले. थँक्यू. आणि पुढच्या सीझनसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणखी असेच पिढ्या चालवत राहा. थँक्यू. धन्यवाद.